सो मित्रांनो, तुम्हाला वाटतच असेल मी ढोल का वाजवतोय, तुम्हाला माहित नाही? अरे बाबा, ठीक आहे, मीच सांगतो. आता महाराष्ट्रात येणार आहे मॉन्सून, 2 दिवसानंतर येणार आहे काय असं न्यूज मध्ये दाखवलंय. IMD डिपार्टमेंट म्हणजे की मेट्रोलॉजिक डिपार्टमेंट सांगितलंय IMD काकांनी. हे IMD सारखं आकाशात हे चेक करतात म्हणून त्यांच्याकडे सगळी न्यूज असते. केरला स्टेट माहिती आहे तुम्हाला, इंडियाचा म्हणजे हे राज्य, इथं पाऊस सुरू झाला आहे. हो, सगळ्यात आउटरला म्हणजे हो श्रीलंका आहे का त्याला थोडंसं वर इथं पाऊस चालू झाला आहे. आता 2 दिवसानंतर महाराष्ट्रात चालू होणार आहे मित्रांनो पाऊस. आता कोण तयार आहे पहिला पावसाला भिजायला मला नक्की सांगा. आता वापस एकदा पावसाचा म्हणजे ऍडव्हान्स मध्ये एक वेलकम करूया. आता तुम्ही बघा, आता पुण्यातले ढग बघा अख्खे केवढे पांढरे झालेत तुम्ही बघा आता. सो मित्रांनो, पुण्यातले ढग कसले झालेत आता तुम्हाला हो व्हिडिओ प्ले करून दाखवणार. आता तुम्ही बघा हो व्हिडिओ. तुमच्या जिल्ह्या गावात असं जे असले म्हणजे ढग असले झालेत का, आभाळ आलंय का आणि पाऊस सुरू झालाय का हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जे पण असतील इटकूर, धाराशिव, कळंबचे असेल कोणतेही असं कुठले आणि जे जे दुसरे आहेत कोणतीही सिटी असो तिथं पाऊस आलाय ते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि ना पाऊस आहे ना, पहिला पाऊस आला हमको बीमार हो रहा है, कुछ भी हो रहा है, मतलब म्हणजे मी हिंदीमध्ये बोलतोय आत्तासाठी कारण की आदत लागली आहे. म्हणजे काही असू दे, ताप येऊ दे, खोकला येऊ दे, सर्दी येऊ दे, पहिल्या पावसाळ्याला आपण भिजणारच आहे, आम्हाला काय नाही माहिती. आणि असलं कसं कुठं कुठं वातावरण आहे मला हे पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अरे मी तर भिजणारच आहे पावसात, पण जे जे लोक थोडेसे आजारी आहेत ते नका भिजू कारण की आणि खूप ताप पण येऊ शकतो, खोकला जास्त पण येऊ शकतो, असं नका तुम्ही करत जाऊ. सो मग आता पहिला म्हणजे मी एवढं जोरात असं मुसळधार पावसात नाही असं मतलब हे भिजणार म्हणजे नॉर्मल पाऊस म्हणजे हे असं हे जोरात येतो का एवढा नाही, म्हणजे नॉर्मल असं हे तर भिजणार आहे म्हणजे जास्त लोक काय हो म्हणून मग असंच बोललेलं आहे तुम्हाला. तुम्ही पण नॉर्मल पावसामध्ये भिजत जा, फक्त आजारी लोक तर भिजू पण नका थोडंसं कारण की काय पण होऊ शकतं. आणि जे आजारी नाही आहेत ते चांगली फिट आहेत असं तुम्ही समजू नका कारण की मी किती फिट आहे, मी किती पावसात भिजू शकतो असं नाही, म्हणजे नॉर्मल पावसामध्ये भिजत जावा, एवढं जोरात नाही. हे मी तुम्हाला सांगत होतो की आता मॉन्सून आता येणार आहे आपल्या महाराष्ट्रात. जे महाराष्ट्रातून बघतात त्यांनी मॉन्सूनचं वेलकम करायचं आहे. पाणी शिवाय आपण काहीच नाही करू शकत, म्हणजे जगू शकत नाही असं. आणि पाणी खूप इम्पॉर्टंट आहे हेच मला बोलणं होतं. आणि जे जे लोक त्या देशामध्ये स्टेट आणि कुठलं गावातून बोलतात ते तर हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जे जे शेतकरी आहेत ना त्यांना तर खूपच छान आहे कारण की त्यांच्या शेताला एवढं चांगलं पाणी येईल. आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब पण करा, लाईक करा आणि माहिती आहे ना काय कमेंट तर करा कारण की मला त्याने मोटिवेशन भेटतं. सो मित्रांनो, आता मी मॉन्सूनचे असे अपडेट मी सारखं घेऊन येणार. फक्त मॉन्सूनला आता तर पावसाळा येणार तेव्हा तर रिअल मजा आहे, तेव्हा असं चांगलं भिजायचं. आता मित्रांनो आजसाठी एवढं. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.